नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. तयारी 10वीची या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातल्या आमच्या सगळ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं मनापासून स्वागत. काल आपण चर्चा केली होती इतिहास आणि नागरिकशास्त्र या विषयाची, आणि आजचा आपला विषय आहे भूगोल आणि अर्थशास्त्र. खास 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी IBN लोकमतनं हा कार्यक्रम सुरू केलेला, कारण केवळ एकच महिना राहिलेला आहे 10वीच्या परीक्षेला, आणि भूगोल आणि अर्थशास्त्र हा आजचा आपला विषय आहे. या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत मुंबईच्या सोशल सर्व्हिस लीग हायस्कूलच्या शिक्षिका किशोरी पोटे. त्यांनी MA BEd केलं आहे. गेली 18 वर्ष झाली, टर्न झाली, त्यांनी एक्झामिनर म्हणून काम पाहिलेलं आहे. 15 वर्ष झाली त्या 10वीच्या विद्यार्थ्यांना शिकवतायत, आणि 2 टर्न झाली त्यांची त्या बोर्डामध्ये मॉडरेटर म्हणून काम करतायत. किशोरी मॅडम, तुमचं स्वागत तयारी 10वीची या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की काही विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला नसेल कदाचित, किंवा काही विद्यार्थ्यांचं या विषयाकडे दुर्लक्ष झालं असू शकतं, भूगोल या विषयाकडे. तर त्यांच्यासाठी आता भूगोल आणि अर्थशास्त्र या दृष्टीने कोणती प्रकरणं महत्वाची आहे आणि त्यांनी कशावर भर द्यायचा? अच्छा, आता या ठिकाणी आपण भूगोलाचे पाठ जर पाहिले तर इथे असं लक्षात येतं की पहिले 3 धडे आहेत त्याच्यावर 4 गुणांचेच प्रश्न येतात, पण पुढचे जे आहेत ना, म्हणजे चौथा वनसंसाधने आहेत, भूमी संसाधने 5वा पाठ आहे, 6वा आहे भूमी संसाधने शेती, 7वा आहे भूमी पशुसंसाधने, याच्यावर 10 गुणांचे प्रश्न येतात. म्हणजे 4, 5, 6, 7 हे पाठ जास्त महत्वाचे आहेत. आणि त्याच्या पुढचे जे खनिज संसाधने आहेत आणि ऊर्जा संसाधने आहेत, उद्योग आहेत, हे जे आहेत काही धडे 8 ते 11 याच्यावर 8 गुणांचे प्रश्न येतात. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा की तुम्ही 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 इथपर्यंत तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे, म्हणजे आवश्यकच आहे हे पाठ करण्यासाठी. म्हणजे भूगोलातले प्रकरण 4, 5, 6, 7 आणि 8, 9 आणि 11 हे अजिबात सोडता येणारच नाही, हे धडे आपल्याला करावेच लागतील. अर्थशास्त्राबद्दल मॅडम? आता ह्याच्याबद्दल जर आपण बोललो तर मुलांना ना खूप कठीण जातो हा विषय. याच्यातल्या ज्या अर्थशास्त्रीय संकल्पना आहेत, परिभाषा आहेत, या पाठ होत नाही किंवा लक्षात राहत नाही. यासाठी मुलांनी काय केलं पाहिजे, ते 1 ते 5 धडे अत्यंत महत्वाचे आहेत. तर हे जे 1 ते 5 धडे आहेत, या 5 पाठामध्ये पहिला जो पाठ आहे या पाठावर आपल्याला 2 गुणांचे प्रश्न येतात, आणि पुढचा 2 आणि 3 जो पाठ आहे किंवा प्रकरण आहे त्याच्यामध्ये भाववाढीचा अर्थ हे 2, आणि तिसरा पाठ आहे भाववाढीचे परिणाम, आणि ह्या 2 धड्यावर 4 गुणांचे प्रश्न येतात. आणि पुढचा 4था आणि 5वा जो आहे ग्राहक संरक्षण आणि सार्वजनिक वितरण प्रणाली, याच्यावर 4 गुणांचे प्रश्न येतात. म्हणून मुलांनी काय केलं पाहिजे की जे या अर्थशास्त्रामध्ये 2, 3, 4, 5 हे धडे जास्त चांगले करावे, आणि 1 ते 5 धडे जर तुम्ही अतिशय व्यवस्थित केले, सखोल अभ्यास केला ना, तर काही कठीण नाहीये, खूप सोपा असा हा विषय आहे असं मला वाटतं. नक्कीच. म्हणजे भूगोलातले 4, 5, 6, 7, त्यानंतर 8, 9, 11 आणि अर्थशास्त्रातले पहिले 5 प्रकरण जर तुम्ही व्यवस्थित नीट केले, त्याचा नीट अभ्यास केला, तर हा विषय सोपा आणि याच्यामध्ये चांगले मार्क्स मिळू शकतात. मॅडम, आपण वारंवार काही प्रश्न विचारले जातात पेपरमध्ये. म्हणजे मला माहिती आहे की मागच्याच वर्षी अभ्यासक्रम बदललेला आहे आणि आता विद्यार्थ्यांच्या हातामध्ये फक्त 2च पेपर आहेत. तर असे काही प्रश्न आपल्याला सांगता येऊ शकतील का की जे साधारणपणे विचारल्या जाण्याची शक्यता जास्त असते किंवा विचारल्या जातात, भूगोल किंवा अर्थशास्त्रातले? आता या ठिकाणी काय आहे माहितीये का, की आत्ताच आपल्याला गेल्या वेळेला शेतीची वैशिष्ट्ये हा मोठा सविस्तर प्रश्नांसाठी एक प्रश्न येऊन गेलेला होता. त्यानंतर आता इथे जलसंसाधनाबद्दल प्रश्न येण्याची शक्यता आहे, की इथे आपल्याला जे जलसंसाधनाचे प्रकल्प दिलेले आहेत त्या प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्यासाठी 4 गुणांवरती प्रश्न येण्याची शक्यता आहे. तसंच आता वन उत्पादने याच्यावरती देखील प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यामुळे आता या पाठापेक्षा तुम्ही जर पुढे उद्योगाबद्दल किंवा साखर उद्योगाची माहिती लिहा, हा किंवा ताग उद्योग आहे याच्याबद्दलची माहिती, सुती वस्त्रोद्योग याच्याबद्दलची माहिती येण्याची शक्यता आहे. तर हे पाठ जे आहेत म्हणजे ते तुम्ही सविस्तर उत्तरासाठी असे प्रश्न करणं आवश्यक आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला गुण मिळण्याची शक्यता आहे. तर हे एक महत्त्वाचे आहेत. त्यानंतर अर्थशास्त्राच्या बाबतीत जर आपण बोलायचं म्हटलं तर अर्थशास्त्रामध्ये या ठिकाणी आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेची लक्षणे जी दिलेली आहेत त्या लक्षणांचा कोणतेही
4 लक्षणे तुम्हाला येण्याची शक्यता आहे, मोठा प्रश्न येण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर ग्राहक संरक्षण हा एक अत्यंत महत्वाचा पाठ आहे. या पाठामध्ये तुम्हाला ग्राहकांची कर्तव्ये हा एक प्रश्न येण्याची शक्यता आहे, मोठा प्रश्न, की अधिकार येऊन गेलेले आहेत, फक्त आता ग्राहक संरक्षणाची ग्राहकांची कर्तव्य कोणती हे येण्याची शक्यता आहे. तसंच सार्वजनिक वितरण प्रणाली हा एक पाठ अत्यंत महत्वाचा आहे. या पाठामध्ये देखील सार्वजनिक वितरण प्रणालीच्या उणिवा म्हणजेच दोष कोणते किंवा त्याचे उपाय असा एक सविस्तर प्रश्न येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दीर्घोत्तरीसाठी ग्राहकांची कर्तव्य आणि सार्वजनिक वितरण प्रणालीतले दोष प्रश्न करणं गरजेचं आहे. आणि भारतीय अर्थव्यवस्थेची लक्षणे, भारतीय अर्थव्यवस्थेची लक्षणे हे अर्थशास्त्रासाठी करणं गरजेचं आहे. मॅडम, आपण जेव्हा थोडासा पेपरचा अभ्यास करतो तर आपल्याला लक्षात येतं की भूगोल आणि अर्थशास्त्र मिळून काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले जातात आणि हे प्रश्न जर आपण नीट लिहिले तर आपल्याला हमखास पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळण्याची शक्यता असते. तर आता याची तयारी ऑब्जेक्टिव्हची कशी करायची आपण विद्यार्थ्यांना सांगूया. पण आपल्याला एक फोन आलेला आहे, नाशिकहून फोन आहे, चैताली पाळदेचा. बोल चैताली, विचार प्रश्न. हॅलो. हा चैताली बोल. हॅलो, माझा क्वेश्चन असा आहे की जो भूगोलामध्ये प्रश्न क्रमांक 4 आहे, सविस्तर उत्तरे लिहा, तर त्यामध्ये प्रश्नांची उत्तरे लिहिताना आलेख आणि आकृत्या यांचं काढणे आवश्यक आहे आणि त्यांना काही एक्स्ट्रा मार्क्स आहे का? हो, अगदी तुम्ही टॉप केसला जेव्हा जाता, तुमचा पेपर जेव्हा एक्झामिनर 40 पैकी 40 गुण देऊन मॉडरेटर कडे जातो, तेव्हा तो मॉडरेटर काय बघतो, तर त्या ठिकाणी तो बघतो की याने सविस्तर उत्तरामध्ये कसे मुद्दे लिहिलेले आहेत. अचूक मुद्दा तर हवाच, पण त्याच्यासाठी तुला लक्षात घे की प्रस्तावना लिहिलीच पाहिजे. तुला 2 ओळीची प्रस्तावना लिहिली पाहिजे, त्यानंतर त्याचा शेवट तुला 2 ओळीमध्ये केला पाहिजे आणि योग्य त्या ठिकाणी तू नकाशा, जो स्टेन्सिल आपल्याला माहित असेल तुला, तर स्टेन्सिलचा वापर करून तू या स्टेन्सिलचा वापर कर आणि त्याच्यामध्ये ती गोष्ट तू दाखव, म्हणजे तुला त्याच्यामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. तर यासाठी ही एक महत्वाची तयारी आहे की जी मुलं 40 पैकी 40 गुण मिळवतात त्यांना सविस्तर उत्तरामध्ये आलेख नाही काढला तर चालू शकेल, पण स्टेन्सिलमध्ये तुम्ही ती घटना दाखवणं किंवा ते राज्य दाखवणं, ते उत्पादक क्षेत्र दाखवणं हे आवश्यक आहे. जसं उदाहरणार्थ इथे साखर उद्योग म्हटल्यानंतर आपण महाराष्ट्र हे राज्य तुम्ही दाखवू शकता. त्यानंतर सर्वात जास्त साखर उद्योग आपल्याकडे उत्तर प्रदेशमध्ये, मग उत्तर प्रदेश राज्य तुम्ही दाखवू शकता. तर हे आवश्यक आहे, त्यामुळेच ते 4 पैकी 4 गुण मिळतात. म्हणजे तुमच्या उत्तरातून एक हे पण समजलं की तुम्ही नीट अभ्यास केला तर भूगोल आणि अर्थशास्त्र मिळून 40 पैकी 40 ही गुण मिळतात. आणि सविस्तर प्रश्न लिहायचे असतील, दीर्घोत्तरी प्रश्न असतील तर त्याच्यामध्ये योग्य त्या ठिकाणी आपण नकाशांचा वापर करून ती ठिकाणं दाखवणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. नक्कीच खूप महत्वाची माहिती दिलेली आहे मॅडमनी. चैतालीचं मला वाटतं आणि इतरही अनेक आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं समाधान झालेलं असेल. मॅडम, वस्तुनिष्ठ प्रश्नांबद्दल, ऑब्जेक्टिव्ह बद्दल आपण मगाशी बोलत होतो की ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सुद्धा आपण जर बरोबर सोडवले तर पैकीच्या पैकी मार्क्स आपल्याला मिळतात. त्याची तयारी कशी करायची आहे? आता बघितलं ना की भूगोल इतका सोपा असा विषय की तुम्हाला ना तिथे पर्याय दिलेलेच असतात आणि त्यामुळे काय होतं की योग्य पर्यायातून तुम्हाला ते अचूक शब्द निवडायचा असतो, तिथे लिहायचा असतो. आणि त्यामुळे इथे काय माहितीये का की तुम्ही आता पेपर सोडवताना तुम्हाला आता वेळ खूप कमी आहे, अशा वेळेला तुम्ही काय केलं पाहिजे, तर प्रश्न पहिला AB उपप्रश्न तो आधी सोडवायला घ्या. मग प्रश्न 3 याच्यातला ABC म्हणजे त्याच्यामध्ये आलेख आहे, आकृती वाचन आहे आणि नकाशा, हे ABC हे आधी सोडवायला घ्या. मग प्रश्न 5वा जो अर्थशास्त्राचा रिकाम्या जागा लिहा याच्याबद्दलचा तो प्रश्न आहे तो सोडवा. त्यानंतर प्रश्न जो 6वा आहे 1 ते 2 वाक्यात उत्तरे द्या, अर्थशास्त्राशी संबंधित आहे, तो पण अगदी पटकन आपल्याला सोडवता येतो. तुमचं इथे उत्तराचं उत्तर कसं असायला पाहिजे, तर जे अर्थशास्त्रीय शब्द व्याख्या आहेत त्याच तुम्ही तिथे लिहिल्या पाहिजे. स्वतःच्या मनाची वाक्य किंवा शब्द टाकू नका. त्या संकल्पना अत्यंत महत्वाच्या आहे, तो शब्द अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही 1 ते 2 वाक्यात लिहिताना एका वाक्यातलं जरी ते उत्तर असेल तर त्याला 2 पैकी 2 गुण मिळतातच. तर तो एक प्रश्न तुम्ही सोडवा आधी. नक्कीच मॅडम, थोडंसं याच्याबद्दल की ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची कशी तयारी करायची याबद्दल विस्ताराने बोलू. आपल्याला नांदेडहून एक फोन आलेला आहे, शिवदास मोरे बोलतोय. शिवदास, विचार तुझा प्रश्न. हा मॅडम. हा विचार शिवदास. खनिज संसाधने आहे ते अंकामध्ये जे त्यांचे जे हे आहेत ना, अंकामध्ये लिहायला खूप डिफिकल्ट जाते. ते पाठ करण्यासाठी काय केले पाहिजे थोडं सांगा.
शिवदास, तुझा प्रश्न पुन्हा एकदा नीट विचार, कारण समजलेला नाहीये, स्पष्ट आलेला नाहीये. खनिज संसाधने आहेत ना, हा, ते त्यांची जी माहिती लिहायला खूप डिफिकल्ट जाते. ती माहिती कठीण जाते खनिज संसाधनांची. शिवदास मोरेचा प्रश्न मॅडम, खनिज संसाधने हा जो भूगोल मधला धडा आहे तो विचारतो आहे, तर त्याची तयारी कशी करायची, त्याची माहिती लिहिणं कठीण जातं असं तो म्हणतोय. त्याच्यामध्ये काही खूप ठिकाणं असतील किंवा दाखवायची असतील तर याच्यामध्ये काय लक्षात घ्या की खनिज संसाधनामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्नच येतात, त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला येत नाही. त्यामुळे तुम्ही असं इतकं घाबरून जाऊ नका. समजा लोह खनिज आहेत, मॅग्नीज आहे, तिथे जे खनिज संसाधनं दिले, तांबे, बॉक्साईड आहे, फक्त याच्यामध्ये तुम्ही ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवायचं. जसं की बॉक्साईड खनिजापासून अॅल्युमिनियम धातू मिळतो, हे तुम्हाला रिकाम्या जागासाठी महत्वाचं आहे. तर तांबे धातूचा उपयोग हे टिपाद्यासाठी आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला इतकं काही डिटेलमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. खनिज संसाधनांवर म्हणजे ही कुठे उत्पादन होतं हे नकाशामध्ये दाखवायला येतं का? हो, नकाशात दाखवण्यासाठी येतं. आणि त्याच्यासाठी बघा तुमच्या पुस्तकामध्ये खनिज संसाधने हा जो प्रकरण 8 आहे त्याच्यामध्ये नकाशे दिलेले आहेत. आणि हे जे 2 नकाशे आहेत ना, लोह खनिज उत्पादनाचं क्षेत्र असणारा नकाशा आहे, पुढे खनिज उत्पादक क्षेत्र ज्याच्यामध्ये तांबे, मॅग्नीज आणि बॉक्साईड दाखवलेला आहे, तर ती दोन्ही नकाशे अत्यंत महत्वाचे आहेत. नक्कीच, म्हणजे ही नकाशांचं नीट वाचन केलं पाहिजे, वारंवार बघितली पाहिजे या प्रकरणासाठी. सायली पाडगावकर आहे नवी मुंबईहून आपल्यासोबत. सायली, तुझा प्रश्न विचार. भूगोलाची काळणी कशी लिहायची हे सांगू शकता का? भूगोलाची हा विचार सायली. भौगोलिक काळणी कशी लिहायची हे सांगू शकता का? भौगोलिक कारणे. अच्छा. आता इथे लक्षात घे ग की भौगोलिक कारणांसाठी तुम्हाला 4 गुण आहेत आणि कोणतेही 2 लिहायचे. आणि त्या 2 मध्ये एक लक्षात ठेवायचं की 2 मुद्दे अपेक्षित आहे. आता या ठिकाणी तुला एक उदाहरण देते की तेल शुद्धीकरण कारखाने हे किनाऱ्याजवळ असतात. मग आता याच्यामध्ये 2 मुद्दे महत्वाचे. एक तर ते वाहतूक खर्च कमी येतो किनाऱ्याजवळ असल्यामुळे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्वलनशील असल्यामुळे, तेल किंवा खनिज तेल हे ज्वलनशील असल्यामुळे आपल्याला किनाऱ्यालगतच तेल शुद्धीकरण कारखाने जर उभारले तर त्याच्यापासून आपल्याला फायदाच होतो. म्हणजे आतमध्ये वाहून नेणं कठीण असल्यामुळे किनाऱ्यालगतच ते तेल शुद्धीकरण कारखाने उभे केलेले आहेत. तर असा एक हे आहे. तर कारणे द्यासाठी लक्षात ठेवायचं 2 मुद्दे येणं आवश्यक आहे. आणि जर त्याच्यामध्ये मुद्दे असतील तर ते मुद्दे तू 4 मुद्दे पण वाढवू शकशील. म्हणजे अर्धा मार्क अशा प्रकारे तुला 2 मार्क त्याला मिळतात. तर अशा प्रकारे तुम्ही कारणे द्या लिहू शकता. आणि म्हणजे नक्कीच, म्हणजे मॅडम कारणे द्या हा जो प्रश्न आहे याच्यासाठी अचूक मुद्दे लिहिणं आवश्यक आहे की का कारण आहे, कोणते कारण आहेत. की समजा तुम्ही आता उदाहरण दिलं की तेल शुद्धीकरण प्रकल्प हे किनाऱ्याजवळच का उभारले जातात. आणखीन एक उदाहरण आपल्याला सांगता मॅडम त्याच्याबद्दल आपण विस्ताराने नक्की बोलू. आपल्याला मॅडम खूप छान माहिती देतात आहे. सगळ्यात महत्वाचं की 1 महिना उरलेला असताना नेमका काय अभ्यास करायचा, कसे प्रश्न सोडवायचे, मॅडम खूप छान आपल्याला सांगतात आहे. पण इथे आपण एक ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत.